तर आता आपण संख्या व संख्यांचे प्रकार यापासून आपण चालू करूया. संख्या व संख्यांचे प्रकार. संख्या व संख्यांचे प्रकार म्हणजे काय? नंबर्स अँड टाईप्स ऑफ नंबर्स सेमीमध्ये आपलं असं आपण सांगू शकतो आहे संख्या व संख्यांचे प्रकार. तर संख्या म्हणजे काय? आपण संख्या म्हणजे काय म्हणतो आहे? शून्यापासून चालू होत्या त्या असंख्य संख्या असतात, म्हणजे इन्फिनिटीपर्यंत असतात, किंवा एकपासून चालू झालं की आपण पुढं संख्या म्हणत जातो. पण या संख्या ज्या असतात त्या संख्यांना म्हणजे संख्यांचं काहीतरी प्रकार असतात. संख्यांचे प्रकार म्हणजे कसं म्हणू शकतो आपण? संख्या समसंख्या असू शकतील, विषम संख्या असू शकतात, संयुक्त संख्या असू शकतात, मूळ संख्या असू शकतात, नैसर्गिक संख्या असू शकतात, पूर्ण संख्या असू शकतात, त्रिकोणी संख्या असू शकतात, विरुद्ध संख्या असू शकतात, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, वास्तव संख्या किंवा परिमेय अपरिमेय, असं खूप सारं संख्यांचं प्रकार आहेत. आता मी वहीत लिहिण्यापेक्षा डायरेक्ट हा पुस्तक आहे, या पुस्तकात डेफिनेशन आहेत, यानुसार घेत जातो. याचा फक्त एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, तर आता आपण पहिल्यांदा बघूया संख्यांचे प्रकार. तर एकपासून सुरू होणाऱ्या क्रमिक संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. पहिल्या आपल्या येतात नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या एकपासून चालू होतात त्यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्या आता इथं आहे. दैनंदिन जीवनात ज्या संख्यांचा वापर करतात त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग आपण कसं दैनंदिन जीवनात वापर करतो म्हणजे काय? आपण आता केळी घेतो आहे, तर 2 डझन केळी घेतो आहे. मग 2 डझन केळी म्हणजे किती? 24 वस्तू आल्या. 10 रुपये. किंवा आपण खाऊ आणतो आहे, 10 रुपयाचं खाऊ आणतो आहे, 5 रुपयाची कॅडबरी आणतो आहे. असं आपण ज्या संख्या आपण मोजतो आहे किंवा ज्या एकपासून चालू होतात त्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आता समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतो. आणि त्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो त्या संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे असे अंक असतील तर त्यांना समसंख्या म्हणतो. आणि त्या संख्येंना 2 भाग जातो त्या संख्यांना पण आपण समसंख्या असे म्हणतो. आता इथं दिले 2, 4, 6, 8, 10. पुढं आपण 14, 16, 18, 20. त्यानंतर इथं 120 आहे, 200 आहे, 1002. आता इथं एक आहे 1,11,114. या इतक्या समसंख्या झाल्या. म्हणजे समसंख्या म्हणजे काय? की ज्या संख्यांना 2 निशेष भाग जातो आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे असे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतो. आता याच्या उलट ज्या संख्येंना 2ने निशेष भाग जात नाही, म्हणजे 2 भाग जात नाही अशा संख्यांना आपण काय म्हणायचं? विषम संख्या म्हणायचं. कळलं? मग आता इथं आहे काय? विषम संख्या काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतो. बरोबर? कारण ह्या 1, 3, 5, 7, 9 हे अंक जर असले तर त्यांना 2 पण भाग जात नाही, त्यामुळं त्या समसंख्या असू शकत नाही, त्यामुळं त्या असतात विषम संख्या. आणि जर त्यांना 2 भाग घालवला तर त्यांची बाकी 1 उरते. अशा संख्यांना काय म्हणतो आपण? विषम संख्या असे म्हणतो. आता इथं आपण एकदा नोंद करूया. पहिल्यांदा आपण बघितल्या नैसर्गिक,
नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून चालू होणाऱ्या त्यानंतर आता काय आहे? समसंख्या. समसंख्या एकक स्थानी किती पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 किंवा 2ने भाग जातो. 2ने भाग जातो. आता 2ने भाग जात असेल जर समसंख्यांना, तर त्याची बाकी किती असणार आहे? 0 असणार आहे, बरोबर. आता इथं आपण संख्या लिहूया. 2, 4, 6, 8, 10, 12, 14. आता इथं 24, ही 24 संख्या लिहिली. याला मी 2 जर भाग घालवला तर काय आलं? 12 दुणे 24, बाकी 0 आली, म्हणजे 2 भाग गेला. ही झाली समसंख्या. परत ह्याच्या एकक स्थानी 4 आहे, त्यामुळे ही समसंख्या होऊ शकते. आता जर मी इथं 23 घेतलं तर 23ला एकक स्थानी किती आहे? 3 आहे. मग आपला नियम काय आहे? 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असले तरच ती समसंख्या होते. 3 अंक आहे. 3 अंक ही काय झाली? मग विषम संख्या झाली, कारण याला 2 पण भाग जात नाही आणि एकक स्थानी याचे 0, 2, 4, 6, 8 हे अंक नाहीत, त्यामुळे ही झाली विषम संख्या. आणि ह्या संख्येला जरी आपण 2 भाग घालवला तर याची बाकी किती उरते? 1, कारण 11 दुणे 22 याला 11 भाग जातो आणि याची बाकी उरते 1. 11 दुणे 22, 23 22 उरले 1, त्यामुळे 1 बाकी उरते. त्यामुळे ही संख्या झाली विषम संख्या. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्या सर्व संख्यांना विषम संख्या म्हणतो. आणि ज्या संख्यांना 2ने भाग घालवल्यानंतर बाकी 1 उरते त्या संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. आता इथं उदाहरणार्थ आपण घेतलं तर 59 आहे. आता इथं एकक स्थानी 9 आहे, त्यामुळे ही विषम संख्या झाली. इथं 55 आहे, इथं एकक स्थानी 5 आहे, त्यामुळे ती पण विषम संख्या झाली, बरोबर. आता दुसरा एक नियम, 0. आता आपण 0 संख्या म्हणतो तर ती 0 आहे ती विषम पण नाही आणि सम पण नाही, कारण त्याला 2 भाग पण जात नाही आणि त्याची बाकी 1 उरत पण नाही, बरोबर. त्यामुळे 0 ही सम पण नाही आणि विषम पण नाही. आता पुढं आपण बघू. आता सगळ्यात महत्त्वाचं मूळ संख्या. मूळ संख्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आपल्याला. आणि मूळ संख्यांना आपण काय म्हणतो? प्राईम नंबर म्हणतो, प्राईम नंबर. तर मूळ संख्या आता इथं कसं दिलं आहे? ज्या संख्येला 1 किंवा त्या संख्येशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणजे काय? अशा संख्या ज्या संख्येला फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो, ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या असे म्हणतो. आता इथं मूळ संख्या देताना काय दिलं आहे? 2 दिले पहिल्यांदा. तर पहिला नियम काय आपल्याला? त्या संख्येला 1ने भाग जातो, 2ला 1ने भाग जातो आणि त्याच संख्येने जातो. 2ला 2 भाग जातो ना, बे के बे. त्यामुळं ही 2 सोडून त्या 2ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे 1ने पण भाग जातो आणि त्याच संख्येने जातो. त्यामुळं 2 ही मूळ संख्या आहे आणि ही मूळ संख्या ही ती सम आहे, त्यामुळं ती सममूळ संख्या असं म्हणतात. 2ला सममूळ संख्या असं म्हणतात. आता इथं मूळ संख्या लिहूया आपण. मूळ संख्या ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो, बरोबर.
दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाता कामा नये, फक्त 1 व त्याच संख्येने भाग गेला पाहिजे. आता 2 आहे, या 2 ही संख्या सम आहे आणि ती मूळ पण आहे, त्यामुळं 2 ही संख्या 2 या संख्येला सममूळ संख्या असे म्हणतात. सममूळ संख्या असे म्हणतात कारण ती सम पण आहे आणि मूळ आहे. आणि 2 ही अशी एकच संख्या आहे, ती फक्त सम आहे, बाकीच्या सगळ्या संख्या विषम संख्या आहेत. आता पुढं आपण 2 नंतर बघू. तर आता 2 नंतर आपण क्रमवार बघू थोडं, आणि त्यानंतर आपण डायरेक्ट 1 ते 100मध्ये ठराविक संख्या येतात त्या आपण समजून घेऊ. आता 2 आहे, 2 नंतर आता 3 घेतलं तर 3ला आता 1 भाग जातो का? जातो. 3ला भाग जातो का? जातो. त्यामुळे 3 पण मूळ संख्या आली. आता 4ला 1 भाग जातो, पण 4ला 2 पण भाग जातो ना, त्यामुळे 4 ही संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. आता 5ला 1 भाग जातो, 5 1 5, 5ला 5 पण भाग जातो, बरोबर. 5ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही, त्यामुळे ही संख्या झाली मूळ संख्या. आता 6 आलं, 6ला 1 भाग जातो, पण 6ला 2 पण भाग जातो ना, त्यामुळे ही संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. आता 7ला 1 भाग जातो आणि 7 जातो, ती सोडून कोणत्या संख्येने जात नाही. 8ला काय होतं? 2 पण भाग जातो, 4 पण जातो, त्यामुळं 8 होऊ शकत नाही. आता 9ला 1 भाग जातो, पण 9ला 3 पण भाग जातो ना, 3 त्रिक 9, त्यामुळे 9 पण होऊ शकत नाही. आता इथं 10 आहे, तर 10ला 2 भाग जातो, 5 भाग जातो, त्यामुळे ही पण मूळ संख्या नाही. त्यानंतर इथं 11 आली, 11ला फक्त 1 आणि 11नंच भाग जातो, त्या व्यतिरिक्त कुठल्या संख्येने जात नाही. त्यानंतर इथं 12 आली, 12ला 2 भाग जातो, 4 आणि 3 भाग जातो, त्यामुळे ही मूळ संख्या होणार का? नाही. त्यानंतर 13ला फक्त 1 आणि 13नंच भाग जातो. आता 14ला परत 2 जातो, 7 जातो, त्यामुळे 14 पण नाही. 15 पण होऊ शकत नाही कारण 3 आणि 5 भाग जातो. त्यानंतर इथं 16 पण होऊ शकत नाही कारण 4 भाग जातो. 17 होऊ शकते कारण 17ला 1 आणि 17नंच भाग जातो. त्याच्यानंतर 18ला 2 भाग जातो, 9 भाग जातो, 3 भाग जातो, त्यामुळे 18 पण होऊ शकत नाही. 19ला 1 आणि 19नंच भाग जातो, दुसऱ्या कोणत्या संख्येनं जात नाही, त्यामुळे 19 होत्या. 20ला 2 जातो, 5 जातो, 4 जातो, त्यामुळे 20 पण मूळ संख्या होऊ शकत नाही. फक्त आता आपण इथं 1 पासून 20पर्यंतच्या संख्या बघितलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला आता मूळ संख्या कोणत्या गावल्या? 2 3 5 7 11 13 17 19 या 1 ते 20मध्ये संख्या गावलेल्या आहेत. तर आता आपण लिहिताना असं लिहू, 1 ते 10मधील मूळ संख्या किती आहेत? 2 3 5 आणि 7. हा पहिला चार्ट झाला आपला. इथं 11 ते 20 येणार. आता 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100. हा असा आपला तक्ता तयार करूया, बरोबर. आता इथं संख्या येतात 2 3 5 7 11 13, त्यानंतर इथं 43 दिले, 59 दिले, 97 दिले, म्हणजे इथं 2 ते 100पर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या दिलेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट 1 ते 20पर्यंतच्या आपण काढलेल्या आहेत, म्हणजे प्रॅक्टिकल करून बघितलं आहे की भाग जातो का नाही. जर आपल्याला पाहिजे असलं तर आपण 21पासून परत 100पर्यंत भाग घालू शकतो, पण आपल्याला तयार संख्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे आपण तयार तक्ता असतो, त्यामुळे आपण डायरेक्ट त्या संख्या लक्षात ठेवू शकतो. आता इथं 1 ते 10मध्ये 2 3 5 7 आहेत. 11 ते 20मध्ये 11 13 17 19.
त्यानंतर 21 ते 30मध्ये आहेत 23, 29. 31 ते 40मध्ये आहेत 31, 37. 41 ते 50मध्ये आहेत 41, 43 आणि 47. त्यानंतर 61 ते 51 ते 60मध्ये आहेत 53, 59. 61 ते 70मध्ये आहेत 61, 67. 71 ते 80मध्ये आहेत 71, 73, 79. 81 ते 90मध्ये आहेत 83 आणि 89. त्यानंतर 91 ते 100मध्ये आहेत एकच आहे 97. तर आपली टोटल संख्या किती झाल्या इथं 4, 4, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि ही 25. म्हणजे 1 ते 100मध्ये 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100मध्ये किती आहेत 25 मूळ संख्या आहेत. बरोबर. आता आपण 1 ते 20पर्यंतच्या संख्यांना भाग घालवला. आता आपल्याला पुढच्या संख्यांना आपण बघू शकतो. आता इथं 23 आहे तर 23ला 2नं भाग जात नाही, त्यानंतर 3नं पण जात नाही, 4नं जात नाही, 5नं जात नाही, 6नं जात नाही, 7, 8, 9नं पण जात नाही. त्यामुळं आपण 23 लिहिले. आता इथे 29ला पण तसंच आहे, भाग जातच नाही. तुम्ही त्याचा अवयव पाडून पण बघा. 31ला पण नाही, 37ला पण नाही, 41, 43 आणि 47ला पण नाही जात कोणत्या संख्येनं भाग. 53 आणि 59ला पण भाग जात नाही कोणत्या संख्येत. 61, 67ला पण जात नाही, 71, 73, 79 त्याला पण जात नाही, 83, 89ला पण जात नाही आणि 97ला पण जात नाही. त्यामुळे आता हा आपल्याकडे एक चार्ट आहे 1 ते 100मधल्या मूळ संख्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. या संख्या येतात. या एकदा पाठ करा किंवा लक्षात ठेवा. एकदा वाचलं, एकदा आपण लिहून ठेवल्या किंवा वाचत गेलो की ह्या संख्या आपल्याला लक्षात राहतात. 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या म्हणल्यावर 25 म्हणायच्या. आता इथं एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. म्हणजे 1 आहे ना ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आता इथं आपण कसं म्हणलो 0 आहे, 0 सम पण नाही विषम पण नाही. त्याचप्रकारे 1 आहे ना ती सम पण होऊ शकत नाही, म्हणजे सॉरी 1 ही मूळ संख्या पण होऊ शकत नाही आणि ती संयुक्त पण संख्या होऊ शकत नाही. आता ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हटलं मूळ संख्या म्हटलं. बरोबर. मग आपण या मूळ संख्या काढल्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना भाग जातो, कोणत्याही संख्येनं भाग जातो त्या संख्येनं आपण काय म्हणतो संयुक्त संख्या. किंवा मूळ संख्या सोडून ज्या संख्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या. फक्त एक नियम की 1 ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, आणि ज्या बाकीच्या मूळ संख्या आहेत त्या सोडून ज्या संख्या असतील त्या आपल्या संयुक्त संख्या होऊ शकतात. ओके. आता इथं संयुक्त संख्येचा अर्थ कसा आहे, ज्या संख्येचे 1 पेक्षा जास्त अवयव पडतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे आता इथं अवयव म्हणजे काय 4 आहे तर 4चा अवयव काय 2 गुणिले 2, 6चा अवयव काय 2 गुणिले 3, 9चे अवयव काय 3 गुणिले 3, 8चे 4 गुणिले 2, 15चे 3 गुणिले 5. म्हणजे ह्या संख्येना भाग पण जातो आणि यांचे अवयव पण पडतात. त्यामुळे ह्या संख्यांना म्हणतो आपण संयुक्त संख्या. ओके. आता आपण अवयव कसे पाडायचे एकदा बघूया. इथं
अवयव पाडायचे. आता आपण अवयव पाडतो. आता अवयव म्हणजे काय? अवयव म्हणजे काय? छोटं छोटं तुकडं. म्हणजे आता आपलं शरीर आहे, आपली बॉडी आहे, तर त्याला आपल्याला कसं अवयव सांगा म्हणताना आपण काय सांगतो? हात, पाय, डोळे, नाक, कान हे आपले काय झाले? अवयव झाले. तसंच अवयव या शब्दाचा अर्थ की त्यामध्ये कोणकोणते भाग आहेत किंवा ते संख्या तयार होताना कोणत्या संख्येने तयार होऊ शकते किंवा त्या संख्येचे छोटे छोटे किती भाग होऊ शकतात, म्हणजे त्या संख्येचे किती भाग होऊ शकतात. आता आपण काय करूया, एक कोणती तरी संख्या घेऊया, त्याचे अवयव कसे पाडायचे ते आपण बघू. तर आता 4 आहे, तर 4 या संख्येचे अवयव पाडायचे आहेत. मग काय करायचं, जी संख्या आहे ना त्याला 1 पासून सुरुवात करायची अवयव पाडायला, कारण त्या प्रत्येक संख्येला 1 भाग जात असतो म्हणून. मग आता 1 गुणिले 4 हा पहिला अवयव झाला. आता 1 नंतर काय आहे? 2 आहे, तर 2 भाग जातो का बघायचं, तर 2 ह्याला भाग जातो, म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर. मग या संख्येचे अवयव किती झाले? याचे अवयव झाले 1, 2 आणि 4. आता जर ह्या ठिकाणी 2 गुणिले 2 आलं किंवा इथं मोठी संख्या आणि इथं दोन्ही पण संख्या सेम आल्या, एकसारख्या आल्या, तर तिथं त्याच्या पुढं आपला अवयव पडत नाहीत. ओके. आता ह्या संख्येचे 4चे अवयव झाले 1, 2, 4. हे 2 आपण एकदाच लिहू शकतो इथं, कारण एकच अवयव आहे म्हणून. आता मी 8चं करतो, 8 या संख्येचं. तर पहिला अवयव काय आहे? 1 गुणिले 8. दुसरा अवयव काय आहे? 2 गुणिले 4. 3 भाग जात नाही आणि 4 भाग इथं आपण आधीच घालवलं आहे, काय 4 गुणिले 2 आलेलं आहे, त्यामुळे इथं आपला अवयव थांबतात. मग 8चे अवयव किती आले? 1, 2, 4 आणि 8 बरोबर. आता इथं आपण घेऊया 30 या संख्येचे अवयव पाडूया. 30. तर पहिल्यांदा काय करतो आपण? 1 गुणिले 30. नंतर आपण काय करतो? 2 भाग जातो का बघतो, 2 गुणिले 15. त्याच्यानंतर 3 जातो का बघतो, 3 गुणिले 10 बरोबर. 4 भाग जातो का याला? नाही, 5 जातो. मग 5 गुणिले 6. 6 जातो, आपण इथं 6 आधीच घेतलेलं आहे, त्यामुळे पुढं संख्येनं भाग जात नाही, म्हणजे इथंच अवयव त्याचे थांबतात. आणि इथं असं पण लक्षात ठेवू शकतो की आता इथं 1, 2, 3, 4, 5 आले, म्हणजे हे आता क्रमानं वाढत चालले आणि त्यानंतर हे कमी होत चालले. त्यानंतर आता ह्या संख्येपेक्षा तरी 6पेक्षा इथं 5 येऊ शकत नाही, कारण इथं आपण आधीच घेतलेलं आहे. त्यामुळं असं आपण ही चेन लक्षात ठेवायची. या ठिकाणी आपण अवयव थांबवायचे, कारण त्या पुढच्या संख्येनं त्याला भाग जाऊ शकत नाही. म्हणजे पुढं आता 6 तुम्ही म्हटला 6 गुणिले 5 आपण लिहू शकतो आहे, पण हा अवयव इथं आलेलाच आहे ना 6 गुणिले 5 आधीच. ओके. त्यामुळं 30चे अवयव आपण लिहितो आहे 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30. हे असं प्रत्येक संख्येचे अवयव असतात. या प्रकारे आपण प्रत्येक संख्येचं अवयव काढू शकतो बरोबर. आता हे अवयव कसं काढायचं हे लक्षात आलेलं आहे. चला आता आपण पुढची कन्सेप्ट बघू. आता त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता इथं याचं आपण थोडं फोडूया ह्याला. 2 क्रमवार नैसर्गिक संख्या.
आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 पासून चालू होणाऱ्या सगळ्या संख्या त्या नैसर्गिक संख्या. मग 2 क्रमवार संख्या म्हणजे 1 2 किंवा त्याच्या पुढं 2 3 या क्रमवार संख्या झाल्या, म्हणजे सलग संख्या झाल्या. 1 2 2 3 3 4 4 5 6 7 या क्रमवार संख्या झाल्या. तर काय, त्या संख्यांचा जो गुणाकार आहे त्या संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याची जी निमपट आहे ती म्हणजे त्रिकोणी संख्या. म्हणजे त्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले 2 करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळतात, त्रिकोणी संख्या. आता इथं कसं दिलं आहे, 1 आहे, 1 आणि 2 म्हणजे 1ची त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. त्यामुळे 1 गुणिले 2 केलं आहे, याचं उत्तर आले 2 आणि 2ला 2नं भाग काढल्यावर किती आलं, 1. आता 2 आहे, 2ची त्रिकोणी संख्या काढायची आहे. त्यामुळे 2च्या पुढं आले 3, 3 2ने 6 केलं आणि त्याची निमपट म्हणजे त्याला भागिले 2 केल्यावर उत्तर आलं 3. तसंच 3ला 3 गुणिले 4 झाले 12, 12ची निमपट आली 6. या प्रकारे 4ची पुढं आली 10, 5ची पुढं आली 15. तर आता इथं आपण एकदा बघू त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार व त्याची निमपट. म्हणजे त्या 2 क्रमवार संख्या घ्यायचा, त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट बरोबर आपली त्रिकोणी संख्या आली. आता 1 आहे, तर 1च्या पुढं क्रमवार संख्या काय 2, मग 1 गुणिले 2 कारण त्यांचा गुणाकार करायचा आहे, त्यामुळे उत्तर आलं 2 आणि याची निमपट म्हणजे याला डिवाईड बाय 2 करायचं, उत्तर आलं 1. म्हणजे 1ची त्रिकोणी संख्या आली 1. आता इथं मी 2 घेतो आहे, तर 2ची पुढची संख्या किती, 2 गुणिले 3 त्यांचा गुणाकार आला किती, 2 त्रिक 6 आणि त्याची निमपट करायची आहे, म्हणजे 6 भागिले 2 आलं 3. आता इथे 3 घेतले. आता 3च्या पुढची क्रमवार संख्या 4 म्हणून 3 गुणिले 4 12 आणि त्याची निमपट बरोबर 6. असंच आपण पुढं करत राहायचं. 4 आलं, 4 गुणिले 5 आलं 20, त्याची निमपट आली 10. आता इथं 5 आलं, 5च्या पुढं 6, 6 5 30, त्याची निमपट आली 15. इथं 6 आलं, 6च्या पुढची संख्या 7, 7 6 42, त्याची निमपट आली 21. इथं आलं 7, 7 8 56, 56 भागिले 2 28, त्याची निमपट आली 28. इथं आली संख्या 8, 8च्या पुढं आलं 9, 9 8 72, 72 भागिले 2 आलं 36 बरोबर. इथं आलं 9, 9च्या पुढं संख्या आली 10, 10 गुणिले 9 90, 90 भागिले 2 आलं 45. इथं आलं 10, 10 गुणिले 11 110, त्याची निमपट आली 55. ओके, त्रिकोणी संख्या म्हणजे समजलं. आता ह्याच्यात एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट म्हणजे काय की आता ही 1 आहे, ह्याच्यात आपण 2 अधिक केले की आले 3, ह्याच्यात आपण 3 अधिक केलं की आलं 6, त्याच्या पुढं 4 अधिक केलं की 10, ह्याच्यात 5 फरक आहे, ह्याच्यात 6चा, ह्याच्यात 7चा, ह्याच्यात 8चा, ह्याच्यात 9चा आणि ह्याच्यात 10चा बरोबर. म्हणजे मला आता ह्या जर म्हणजे असं तयार करताना आता इतकं गुणाकार आणि हे करण्यापेक्षा आपण इथं सोपी पद्धत काय करू शकतो. 1ची नैसर्गिक संख्या आहे 1, 2ची नैसर्गिक संख्या आहे 2 अधिक 1 3, सॉरी नाही 2 अधिक नाही, 1 मिनटं फक्त. 3ची संख्या आहे 6, हां ओके नाही हां. तर काय करतो आपण, 1ची त्रिकोणी संख्या 1, 2ची 3, 3ची 6, 4ची 10. तर काय करतो आपण 2 अधिक 1 ह्या संख्येची बेरीज करतो. तर ह्याची किती आली 3.
आता ह्या परत तिरक्याची बेरीज करायची, 3 आणि 3 6. आता ह्यांची बेरीज केली तर आपल्याला आलं 10. आता मला इथं 5ची काढायची, तर ह्यांची बेरीज करायची. 10 आणि 5 15. 6 आहे, 6ची किती आली 21. परत 7, 7ची किती 21 आणि 7 28. आता इथं 8 लिहिलं, 28 आणि 8 36. इथं 9 लिहिलं, 36 आणि 9 45. आणि इथं 10 लिहिलं, 45 आणि 10 55. म्हणजे इतकं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागत नाही. आपण इथं अंदाज लावू शकतो. म्हणजे अंदाज म्हणजे काय, आपण डायरेक्ट इथं शॉर्टकटनं आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. ओके. आता ह्या त्रिकोणी संख्येवर प्रश्न जर विचारला तर काय विचारतात, पहिल्या 5 त्रिकोणी संख्यांची बेरीज किती. मग आता ह्या पहिल्या 5 त्रिकोणी संख्या म्हणजे काय, एकची त्रिकोणी संख्या 1 आहे, तर मग ही 1 2 3 4 5 ह्यांची बेरीज करायची आणि उत्तर सांगायचं. 10 विचारलं तर 10ची बेरीज करायची आणि उत्तर सांगायचं. इतकंच आहे. किंवा आपण असं सूत्र करू शकतो आहे, जर त्रिकोणी संख्या आपल्याला विचारल्या, बेरीज विचारली. आता मला विचारलं पहिल्या 10 त्रिकोणी संख्यांची बेरीज नाही सांगत मी. कसं आहे, आता इथं आपण 10पर्यंत घेऊ शकलो. म्हणजे 10ची त्रिकोणी संख्या विचारली आपल्याला, आपण असं कॅल्क्युलेट करून काढलं तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला असू शकतो काय, की आता मला इथं 50ची सांगितल्या त्रिकोणी संख्या ओळखायला, तर 50ला काय करायचं, आपण 50च्या पुढची संख्या घ्यायची क्रमवार 51 आणि त्याला भागिले 2 करायचं. बरोबर. मग 50 गुणिले 51 करायचं आणि त्याला भागिले 2 करायचं, म्हणजे आपल्याला उत्तर मिळते. तर आता इथं भागाकार करूया आपण. 0 इथे घेऊया. 5 1 5, 5 5 25. याला भागिले 2 केल्यानंतर 2 के 2, 2 2 4, 2 7 14, 2 5 10. म्हणजे आपल्याला 50ची त्रिकोणी संख्या मिळाली 1275. अशा प्रकारे आपल्याला कुठली पण त्रिकोणी संख्या विचारू द्यात, आपल्याला काढता आली पाहिजे. आता इथं मी हे देतो, उदाहरण देतो. 88 97 16 40 यांच्या त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या ओके. त्रिकोणी संख्या याच्या काढायच्या. ठीक आहे. आता आपण पुढचा पाठ बघू. इथंपर्यंत समजलं असेल, काय शंका नसेल मे बी, की नैसर्गिक संख्या म्हणजे काय. एकदा रिव्हिजन करूया. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या 1 पासून चालू होतात त्या नैसर्गिक संख्या. समसंख्या म्हणजे काय, 2 0 2 4 6 8 या संख्येने भाग जातो किंवा नाही, या संख्या एकक स्थानी असतात, किंवा 2ने ज्या संख्येला भाग जातो त्या समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय, 1 3 5 7 9 एकक स्थानी ज्या संख्येच्या 1 3 5 7 9 असते त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात, किंवा त्या संख्येंना 2 भाग घालवल्यानंतर बाकी 1 उरते. त्यानंतर मूळ संख्या बघितल्या आपण, ज्या संख्येला 1ने व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. त्यामध्ये एक नियम काय, 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आणि ज्या बाकीच्या 1 ते 100 मधल्या संख्या येतात त्या आपण सगळ्या मूळ संख्या इथं काढलेल्या येतात. एकूण टोटल 25 येतात आणि बाकीच्या 74 मूळ संख्या येतात. 1 ते 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या येतात. म्हणजे 74 अधिक 25 झाल्या 99. आणि 1 ही मूळ पण नाही आणि ती संयुक्त पण नाही, त्यामुळं टोटल आपल्या 100 संख्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यातल्या 25 मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या आणि 1 मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आणि आपण अवयव कसे पाडायचे हे बघितलं. त्यानंतर आपण त्रिकोणी संख्या बघितल्या. आता ही एक्झाम्पल आहे त्रिकोणी संख्येची, हे ट्राय करा, याची उत्तरं काढा. आता आले आपल्याला विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे काय, एखादी संख्या धन असेल तर तिची विरुद्ध संख्या म्हणजे ऋण. म्हणजे सोपं काय, माझ्याकडं +5 आहे
तर त्याच्या विरुद्ध काय येणार? -5. जर माझ्याकडं -5 असेल तर त्याची विरुद्ध संख्या किती आली? +5. फक्त आता इथं 1 आहे, 1ची विरुद्ध संख्या -1. आता इथं -1 आहे, -1ची विरुद्ध संख्या 1. इतकंच लक्षात ठेव. हे आपल्याला 7वीला गुणाकार किंवा भागाकार करताना ऋण संख्या धनसंख्यांचा गुणाकार भागाकार करताना आपल्याला लागतं. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं. विरुद्ध संख्या म्हणजे काय? जी संख्या बेरजेत असेल त्याला वजाबाकीत करायची, म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे त्याला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, आणि जी वजाबाकीचं चिन्ह आहे त्याला बेरजेचं चिन्ह द्यायचं. आता इथं एक एक्झाम्पल घेतो मी. इथं -85 याची विरुद्ध संख्या किती झाली? वजाचं आपल्याला काय करायचं आहे? अधिक 85. मग ह्या वजाला काय म्हणतात? ऋण, आणि अधिकला म्हणतात धन. बरोबर. आता इथं 17 आहे, त्या 17च्या विरुद्ध आहे. आता आपण इथं बेरजेचं चिन्ह देतो आहे, म्हणजे धनचिन्ह देत नाही. इथं आपण लक्षात ठेवायचं, इथं धन असतं, याच्या विरुद्ध आपल्याला काय मिळणार आहे? -17, ऋण 17. ओके, विरुद्ध संख्या समजल्या असतील. आता इथं आहे बघ, 2ची विरुद्ध संख्या किती आली? -2. आता 1/3ची विरुद्ध संख्या किती आहे? -1/3. बरोबर. आता इथं पूर्णांक संख्या दिल्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? अंश आणि छेद या रूपात आपण लिहितोय, ती पूर्णांक संख्या असं म्हणतो. कोणतीही संख्या, जी संख्या अंश व छेद या स्वरूपात लिहिली जाते असता छेद नेहमी 1 असतो, त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्यातच, म्हणजे पूर्णांक या शब्दातच त्याचा अर्थ आहे. पूर्णांक म्हणजे काय? पूर्ण संख्या. पूर्ण म्हणजे काय? अखंड एक संख्या. म्हणजे आपण म्हणतो ना 10 आहे, आता इथं पूर्णांक, पूर्णांक म्हणजे काय? 10, 1, 2, 3 असे किती पण 1000, 500 अशी ह्या संख्या आहेत त्या पूर्णांक आहेत, कारण त्या पूर्ण संख्या येतात, कारण त्याला छेद नसतो. आणि ह्याला छेद असतो, पण छेद कायम एकच असतो, एक छेद असतो. त्यामुळे ही संख्या आपल्या ह्याचं उत्तर आपल्याला नेहमी 10च येतं. बरोबर. आता हे पूर्णांक झाले. आता अपूर्णांक म्हणजे काय? तर आता इथं मी 10 लिहिले आहे, पण त्याला छेद माझा 2 आहे, तर ही संख्या काय झाला? अपूर्णांक झाला माझा, कारण ह्याला एक छेद नाही, म्हणजे छेदस्थानी 1 नाही, त्यामुळं हा झाला आपला अपूर्णांक. असं आपण हे चुकलेलं आहे आपलं, कारण छेद जरी इथं 2 असला तरी ह्या संख्येला भाग जातो ना 2नं, त्यामुळे याचं उत्तर 5 येतं. त्यामुळे ही संख्या आपली काय झाली? पूर्णांक संख्या झाली. सॉरी, माझं थोडं सांगताना चुकलं. त्यामुळे इथं काय झालं आपलं? 10 या संख्येला आपण 2नं भागलं तर आपल्याला ती संख्या मिळाली. जर आता इथं असं असतं 2/10 असतं, 2/10 असतं, तर ही पूर्णांक संख्या झाली असती का? नाही, कारण 10नं ह्याला भागलं असतं तर आपल्याला दशांशमध्ये उत्तर आलं असतं ना, त्यामुळे ही आपला अपूर्णांक झाली. म्हणजे ही संख्या काय आहे? अपूर्ण संख्या आहे. बरोबर. म्हणजे इथं काय आलं का? पूर्ण संख्या म्हणजे काय आणि अपूर्ण संख्या म्हणजे काय? म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक. आता यामध्ये एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार करा, असे कन्सेप्ट आहे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय की पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा अर्थ किती की आपल्याला संख्या आपली अंश आहे, त्या संख्येचा अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे, पण ती संख्या छेदानं भाग जात नाही. म्हणजे छेदानं त्या संख्येला भागलं तर ते आपल्याला उत्तर मिळतं आहे ना, तर ते आपल्याला तिथं काहीतरी बाकी राहते.
त्यामुळं आपण अशा संख्यांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकात तयार करतो. म्हणजे आता इथं मी 13 घेतले आणि 13ला छेद लिहिला आहे मी 4. 13/4 लिहिले म्हणजे 13/4. तर मला एक सांग, छेदाला भाग जातो का 13नं? म्हणजे अंशाला भाग जातो का छेदानं? 4नं भाग जातो का 13ला? नाही. आपल्याला काहीतरी बाकी मिळते. त्यामुळं आता आपण काय करतो, गणित हे सोडवतो. आता सोडवताना कसं लिहायचं, आता इथं पूर्णांक, इथं जो छेद आहे तो छेद आहे तसा इथं लिहायचा. आता ह्याला भाग घालवायचा. 4नं 13ला, 4 त्रिक 12, 3नं भाग जातो. त्यामुळं 3 हे मिळाले, हे आपली पूर्ण संख्या मिळाल्या 3. आणि बाकी किती राहते? 1 राहते. त्यामुळे ही बाकी वरती लिहायची. ओके. आणि हे सोडवताना असं जर आलं तर हे सोडवताना काय करायचं, ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचा आणि ही संख्या त्याच्यात अधिक करायची. म्हणजे इथं कसं लिहायचं, 3 × 4 लिहायचं. उत्तर आलं आपलं 12 आणि 12 + 1 करायचं आणि छेद आहे तसा आपला लिहायचा. छेद आहे तसा लिहायचा म्हणजे इथं आलं 13/4. बरोबर. आता मी इथं दुसरं उदाहरण घेतो, 17/4. तर काय करायचं, पहिल्यांदा छेद आहे तसा लिहिला आपण इथं. आता इथं 4नं भाग घालवायचा. 4 चोक 16 म्हणजे 4 पूर्ण भाग मिळाले आपल्याला 4. तर हे इथं आपलं 4 पूर्ण भाग आहेत ते इथं पूर्णांकात लिहायचं. इथं 4 पूर्ण भाग आहेत. बाकी किती राहते? 1. त्यामुळे 1 आपण वरती लिहितो. त्यामुळे ह्याचं किती झाले? 4 पूर्णांक, वाचतानाच वाचायचं, 4.1/4. बरोबर. 4.1/4 म्हणजे किती झालं? आता आपण ह्याचं उत्तर काढायला गेलो तर म्हणजे गुणाकार करून काढायचं की ह्या 4ला म्हणजे पूर्णांकाने छेदाला गुणायचं. 4 × 4 याचं उत्तर आलं 16. त्यामध्ये हा +1 करायचा आणि छेद आहे तसा लिहायचा. म्हणजे याचं उत्तर आलं 17/4. याचं उत्तर आलं 17/4. आता या प्रकारचं अजून एक आपण बघूया, 23/5. बरं. आता पहिला नियम काय, जो छेद आहे तो लिहायचा. 5 लिहिला. आता भागाकार करायचा. 5 चोक 20. 5 चोक 20 उरले किती? 3. त्यामुळे 3 कुठं लिहिणार आपण? अंशाला लिहिणार. म्हणजे याचं उत्तर आलं 4.3/5. जर हे आपण सोडवलं तर कसं येणार, 5 × आधी 4 करायचं, किती आलं? 20. आणि हे +3 करायचं आणि हा छेद आहे तसा लिहायचा म्हणजे 23/5. म्हणजे आपलं उत्तर आपण हे काढलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे. बरोबर. आता मी 2-3 एक्झाम्पल प्रॅक्टिसला देतो. याचं अंश आणि छेदात रूपांतर करायचं. इथं अंश आणि इथं खाली छेद. आता हे दुसरं एक उदाहरण देतो. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा आहे म्हणजे हा पूर्ण भाग आहे आणि ह्या अपूर्ण भाग आहे. त्यामुळे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंश आणि छेदात करायचं आहे आणि ह्या अंश आणि छेदाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं आहे. ओके. ही 2 गणितं सोडवायची. एकदा बघून घे. आता या परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या हे काय आपल्याला आत्ता गरजेचं नाही आहे 5वीच्या दृष्टीने. आता आपण इथं खाली फक्त 2 आहेत, वास्तव संख्या व्यस्त संख्या आणि चौरस संख्या, हे आपण 2 बघू. तर आता व्यस्त संख्या म्हणजे काय, ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. म्हणजे काय,
ह्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. आणि त्या संख्यांना आपण काय व्यस्त संख्या किंवा गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतो. आणि चौरस संख्या म्हणजे काय, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतो. म्हणजे ज्या वर्ग संख्या आहेत ना त्यांना चौरस वर्ग संख्या असं म्हणतो आपण. बरोबर. आता मी फक्त एकदा इथं सांगतो आता व्यस्त संख्या आणि चौरस संख्या म्हणजे कशा येतात. आता ह्या व्यस्त संख्या म्हणजे काय, गुणाकार त्यांचा 1 यायला पाहिजे, गुणाकार 1 यायला पाहिजे. आता कोणत्याही संख्येचा गुणाकार 1 कधी येतो आहे, तर त्या संख्या एकमेकांच्या उलट्या असतील तर म्हणजे काय, 3/4 लिहिले मी. आणि याच्या उलटी संख्या म्हणजे काय, 4/3. बरोबर. आता यांचा गुणाकार जर केला तर 1 येतो आहे. आता गुणाकार कसा करायचा, 4 1 4, 4ला 4 भाग जातो आहे, 3ला 3 जातो आहे, म्हणजे याचं उत्तर आलं 1. म्हणजे काय, ह्या दोन्ही संख्येचा गुणाकार 1 येतो आहे त्या संख्यांना गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. बरोबर. आता इथं दुसरं एक एक्झाम्पल घेतो, 17/5 आणि याची गुणाकार व्यस्त संख्या किती आली, 5/17. 5नं 5ला भाग गेला, 17 आणि 17ला उत्तर किती आलं, 1. म्हणजे काय आलं, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे. आता चौरस संख्या, चौरस संख्या म्हणजे काय, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या. म्हणजे काय, 1 आहे तर त्याचा वर्ग किती आला, 1 आला. 2 आहे, 2चा वर्ग किती आला, 4 आला. तर मग ह्या 1 4 आहेत ना त्या काय झाल्या, चौरस संख्या झाल्या, म्हणजे ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. आता आपण वर्ग काढतो. म्हणजे वर्ग काढणे म्हणजे काय, एखाद्या संख्येला त्याच संख्येनं गुणणे म्हणजे वर्ग काढणे झालं. म्हणजे आता मी 1 आहे तर मला 1चा वर्ग काढायचा आहे, 1चा वर्ग. तर काय करणार मी, 1ला 1नं गुणणार, म्हणजे 1 गुणिले 1 किती आलं, 1. आता मला इथं 2चा वर्ग काढायचा आहे, तर काय आलं, 2 गुणिले 2, तर याचा वर्ग आला 4. 3चा काढायचा असल्यानंतर काय येणार, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 किती आलं, 16. समजलं, वर्गसंख्या. आणि ही वर्गसंख्या लिहिताना कसं लिहायचं, आता 1चा वर्ग म्हणजे आपण काय करतो, 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 लिहितो. आता वर्ग लिहिताना काय करायचं, 1 लिहायचं आणि त्याच्यावरती डोक्यावरती कायम 2 लिहायचं, म्हणजे वर्ग झाला. बरोबर. आता मला 2चं लिहायचं आहे, मग 2च्या डोक्यावरती कायम 2 लिहायचं, 3च्या डोक्यावरती 2. म्हणजे याचा अर्थ काय, वरती 2 आहे म्हणजे काय, त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणतो आहे. आता इथं 2 आहे म्हणजे 2ला 2 गुणतो आहे. आता 3चा 2 आहे म्हणजे असं लिहायचं नाही, 3 गुणिले 2 लिहायचं नाही. तर ह्या 3 आहे ना, त्या 3ला आपण 3नं गुणतो आहे, 2दा गुणतो आहे, त्यामुळे आपण कसं लिहितो आहे, 3 गुणिले 3. आता इथं मी 4चा वर्ग लिहिला, तर काय करायचं आता, 4 गुणिले 4, कारण इथं डोक्यावरती 2 आहे, 4ला आपण 2नं म्हणजे 4ला 4नं गुणतो आहे, त्यामुळे आपण ते लिहिताना डोक्यावरती 2 लिहितो आहे. बरोबर. हे आता वर्गसंख्या अशा असतात आणि असे वर्ग काढायचे असतात. मग आता इथं एक टास्क देतो, 1 ते 30पर्यंत वर्गसंख्या लिहायच्या, 1 ते 30पर्यंतच्या वर्गसंख्या. आता मी एक उदाहरण देतो, एक उदाहरण देतो इथं 12. तर 12चा वर्ग लिहायचा आहे म्हणजे काय लिहिणार मी, 12च्या वरती 2 लिहिणार. आणि याचा अर्थ काय, 12 गुणिले 12, तर 12 गुणिले 12 करायचं, त्याचं उत्तर येते 144. कळलं. असं 1 ते 30पर्यंत, म्हणजे इथं 1चा वर्ग बरोबर 1 गुणिले 1 बरोबर 1, असं 30पर्यंत लिहायचं. 30चा वर्ग बरोबर काय, 30 गुणिले 30, याचं उत्तर येते 900. असं एक तक्ता लिहायचा आणि याला एक सेपरेट पान घालायचं.
आणि त्या सेपरेट पानावरती वर्गसंख्या लिहून काढायच्या. ओके. मग ह्या ज्या वर्गसंख्या येतात, या वर्गसंख्या आलेल्या येतात त्यालाच आपण चौरस संख्या असं म्हणतो. ठीक आहे. ओके. इथंपर्यंत एकदा लक्षात घ्या की चौरस संख्या म्हणजे काय, व्यस्त संख्या म्हणजे काय, पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा तयार करायचा, त्यानंतर इथं त्रिकोणी संख्या बघितल्या, पूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांक म्हणजे काय बघितलं. आता ह्या वर्गसंख्या झाल्या. ओके. आता वर्गनंतर एक असते घनसंख्या असते, घनसंख्या. आता वर्ग संख्येत आपण काय केलं, त्या संख्येला 2 वेळा गुणलं. आता घनसंख्या आहे ना, त्या घनसंख्येत काय करायचं, 3 वेळा गुणायचं. त्याच संख्येला त्याच संख्येनं 3 वेळा गुणायचं. म्हणजे आता इथं लिहितो मी 1चा घन म्हणजे काय झालं, 1 गुणिले 1 गुणिले 1, 3 वेळा गुणले उत्तर आलं 1. आता 2चा घन हां, मग घनसंख्या आहे म्हणताना काय करायचं, 2 गुणिले 2 गुणिले 2, याचं उत्तर आलं 2 2 4, 4 2 8. आणि लिहिताना आता कसं लिहायचं, वरती आता वर्गसंख्या असताना डोक्यावरती 2 लिहिलेलं, आता घनसंख्या असताना डोक्यावरती 3 लिहायचं. 1 गुणिले 1, 1 गुणिले 1. 2चा घन म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 2, 8. आता 3चा लिहिताना काय करायचं, 3च्या डोक्यावरती 3, 3 गुणिले 3 गुणिले 3, याचं उत्तर आलं 27. 4चं लिहिताना लिहायचं, 4चा घन 3 आलं, 4चा घन म्हणजे काय, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चोक 16, 16 चोक 64. असंच 5चा परत लिहायचं, 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 125. घनसंख्या 1 ते 10पर्यंत घनसंख्या माहिती असायला पाहिजे. आता 5पर्यंत काढायचं लक्षात ठेव, त्याच्यानंतर पुढं 6 7 8 9 10चं काढ. 1 ते 10पर्यंत घनसंख्या माहिती पाहिजे आता. आणि वर्गसंख्या येतात त्या 1 ते 30पर्यंत माहिती पाहिजे आता. आणि वर्गसंख्या माहिती झाल्या की पहिलं काम करायचं, 1 ते 30पर्यंतचं पाढं पाठ करायचं. 1 ते 30पर्यंतचे पाढे, त्या पाड्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्तेत कसं असतं की क्रमवार संख्या काढायची असतात. त्यावेळेला ते पट्टीतलं संख्या यूज होते, किंवा गटातले वेगळे पट काढायचं असतं. त्यावेळेला त्या संख्येत फरक सांगता येतो, किंवा ते आपल्याला एक पाड्यातल्या संख्या दिलेल्या असतात. त्यामुळे 1 ते 30पर्यंतचे पहिल्यांदा पाढेपाठ करायचे. त्यानंतर ह्या वर्गसंख्या शिकायच्या. आपल्याला फक्त वर्गसंख्या कशा आल्या हे समजायला पाहिजे. सुरुवातीला काय पाठ करायच्या नाही तर, किंवा फक्त माहिती करून घ्यायचं, वर्गसंख्या कशा काढायच्या आणि घनसंख्या. 1 ते 20पर्यंतच्या वर्गसंख्या पाठच पाहिजे. त्याच्या पुढच्या जरी पाठ नसल्या तरी आपण गुणाकार करून काढू शकतो. आणि 1 ते 10पर्यंतच्या घनसंख्या आपल्याला माहिती पाहिजेत. हा व्हिडिओ मोठा आहे. या व्हिडिओत उदाहरणं पण जास्त दिलेले आहेत. फक्त जो दिलेला अभ्यास आहे तो वेळच्या वेळी पूर्ण करायचा. आता पुढच्या ह्याच्यात आपण काय करूया, लहानात लहान संख्या कशी करायची, मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची हे आपण शिकूया. त्याच्यातला फरक कसा असतो, किंवा त्याच्यातली उदाहरण शिकूया काय असतात ते. ओके. आणि आता हा जो घटक झालेला आहे यावरचे पण उदाहरण आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.